हात तुझा खेळाती मी चैतन्य साळवे, ऍडव्हान्स पेस्टिसाइड प्रतिनिधी. तुझा रे आज आपण समुद्रवाणी तालुका जिल्हा धाराशिव या गावामध्ये बटाटा या प्लॉटला आलेलो आहे. या प्लॉटला येण्यामागचा उद्देश असा की ह्या बटाटा प्लॉटमध्ये सिबॉनचा वापर झालेला आहे. तो कसा झाला याची आपण थोडक्यात माहिती शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. काय नाव आपलं? गोविंद लक्ष्मण गुले. मोबाईल नंबर? 9527671141. सिबॉन बद्दल तुम्हाला कशी माहिती मिळाली सर? सीबॉन मधून काय झालं सर, मला म्हणजे आमच्या पिकाची वाढ नव्हती बरोबर, म्हणजे बटाटा एक समान वाढत नव्हता. ते वाढण्यासाठी मी थोडं म्हणजे बोललो, मी भोसले साहेबांशी बोललो. भोसले साहेबांना बोलल्यानंतर भोसले साहेबांनी मला राय दिली की आपण सीबॉन सोडून एकदा बघूया म्हणले आपण. मग आम्ही काय केलं, त्याच्यावर आम्ही सीबॉन सोडून बघितलं. त्याच्यानंतर आम्हाला ही जमीन भुसभुशीत, पुन्हा पांढऱ्या मुळीची वाढ आणि एक सलगट फडवायचा प्लॉट आम्हाला एक लगट झालेला आहे. आणि थोडक्यात सांगायचं झालं तर ज्यावेळेस ह्या प्लॉटमध्ये यांनी पाहिलं त्यानंतर प्लॉटमधली वाढी एक समान नव्हती. तसेच प्लॉटमध्ये भुसभुशीतपणा जो आपण म्हणतो बटाट्याशी लागणारा तो त्यांना जाणवला, कमी जाणवला. पांढऱ्या मुळींची संख्या कमी झालेली, परंतु सिबॉन सोडल्यानंतर रानामध्ये पांढऱ्या मुळींची संख्या वाढलीच, परंतु जमीन भुसभुशीत झाल्यामुळे त्यांना बटाटा वाढण्यासाठी मदत झाली. तरी सर्व शेतकरी बांधवांना माझी अशी विनंती आहे की बटाट्या पिकामध्ये तुम्ही सिबॉनचा वापर अवश्य करावा. धन्यवाद.